सो गाईज आधी मी ब्रेकफास्ट करून घेते, त्याच्यानंतर आपल्याला रेडी व्हायचं, साडी वगैरे वेअर करणार आहे कारण आज भरणार आहेत बांगड्या. सो आधी ब्रेकफास्ट करते आणि मग रेडी होते, मग तुमच्याशी बोलते, माझा लुक ओव्हरऑल दाखवते. मला एवढं व्लॉग करता येत नाही बिकॉज ऑफ मी बिझी असते मेहंदीच्या वेळी, तर मेहंदी काढत होते. बट जसं जसं मला जमेल तसं मी व्लॉग घेईन. इकडे चालू आहे आता चुड्याची तयारी. इकडे चुड्या भरण्याची तयारी चालू आहे. इथे छान असा हे काय बोलतात याला, गालीच्या ना, इथे अंथरलेला आहे आणि इथे सगळं काही पाट वगैरे मांडतायत. आता पूर्ण सेटअप झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. आणि कालचं आपलं हे मेहंदीचं असं डेकोरेशन होतं ते समोर आहे. सो जेव्हा पूर्णपणे होईल, ही माझ्या बहिणीचा हात, किती छान मेहंदी आहे तिची पण, रंगली बघा. येस, सो सगळं काही होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते सेटअप. इकडे मला जसा हवा तसा मी चुडा अरेंज करून ठेवत होते त्या प्लेटमध्ये, आणि ते मीच डेकोरेट केलं होतं. मला अशा गोष्टी करायला खूप जास्त आवडतात, डेकोरेट वगैरे करायला, त्यामुळे मला हवं तसं मी अरेंज केलं होतं. आणि इथे बघा सुंदर असा सेटअप रेडी आहे. काय करताय? तयारी द्यायची सगळ्यांना. व्लॉगिंग. चुडा भरून झालाय. सुनबाईंची ड्युटी. मी माझी ड्युटी नाही घेतलीस तू. मी पण केलंय काम, दिसायला पाहिजे. असू दे. बरं काढते, खूप छान काढते राणीताई. मोबाईल कुठे गेला? बघून काढू शकते असं न बघता नाही. मला पण तशी नाही न बघता. तुझा मोबाईल कुठे आहे असं? हाय गाईज, तर आता चुडा भरायचा कार्यक्रम झाला आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत आता 5:15 आणि आता आहे आमच्याकडे काय, हळदीचा प्रोग्राम. आणि मी हे घातलं आहे आउटफिट हळदीचा. आता मी मेकअप करते आहे, मेकअप अर्धवट चालू आहे. आणि हे बघा हा चुडा भरला आहे आणि हा टॅग कापायचा ॲक्च्युली, तो कापते टॅग. आणि जेव्हा मेकअप कंप्लीट होईल त्याच्यानंतर मी दाखवते. गॅप पडते ती भिजवायची. ये म्हणा. ए दीपा, दीपा हात नाही लावायचा. हळदीची ज्वेलरी आपल्याच ब्रँडची होती. इंस्टाग्राम ID दिलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. कॉन्टेंट द्या. हे भाव काय कामाचे नाहीत, कॉन्टेंट. एक तासानंतर एक हात कुठे गेले. ही बिचारी, हिने खूप मदत केली. थँक्यू वहिनी, थँक्यू. ही एकटीच मुलगी कामाची आहे. तुम्ही काय हे सगळं बनवलं, खुर्च्याने लावलं आम्हाला चांगली वहिनी घेऊन आलंय. हे तर माझं काम हे आहे ना. आणि काय बाकी झोपायचं, याचं काम बाकी. 16 फोन केलेला, मला वाटलंच होतं हा टाइम.
सगळा कार्यक्रम झाला आहे आता आणि मी आंघोळ वगैरे करून बसली आहे आणि सगळ्यांनी मला असं हळदी कुंकू लावलं आहे. ॲक्च्युली मी जास्त काही शूट करू शकले नाही बिकॉज मलाच हळद लावत होते सगळेजण त्याच्यामुळे. आणि आता खाली सगळे अर्धे लोक जेवतात आणि मी आता घराच्या बाहेर पडू शकत नाही, त्याच्यामुळे मी काही शूट पण नाही करू शकत. सो मी दाखवते जेवतात ते. मी ड्रेस आधी घातला होता आणि आता चेंज केला आहे आणि बाहेर बघू शकतात तुम्ही की कसं झालं आहे ते सगळं डेकोरेशन. तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग गाईज. बाय.